राष्ट्रवादी कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि कोणाला तरी जिंकवण्यासाठी लढतीये असा आरोप ओमराजेंनी केला. वाटाघाटीमध्ये तुम्हाला सगळं काही देण्याचं आश्वासन दिलं, मात्र शेवटच्या क्षणी कुरघोडी केली म्हणतायत. नेमकं काय घडलं आणि कशामुळे राष्ट्रवादी स्वतंत्र आहे? मी शेवटच्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं त्याचे परत एकदा मी सांगतो की पहिल्या बैठकीत 4 जागा, दुसऱ्या बैठकीत 5 जागा, त्याच्यानंतर आम्ही श्रेष्ठीकडे जातो. ह्यांना सांगितलं. श्रेष्ठीकडे गेल्यानंतर श्रेष्ठीबरोबर पहिल्यांदाच आम्ही आमचा कॅन्डिडेट पवारसाहेबापाशी घेऊन गेलो होतो, प्रदेशाध्यक्षापाशी घेऊन गेलो होतो. आमचा मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आज जो आम्ही उभा केला आहे त्याची पण मागणी होती. तर नगराध्यक्ष आणि 10 सीट ठीक आहे. तिसऱ्या बैठकीला नगराध्यक्ष म्हणजे ठीक आहे, शिवसेनेचं नगराध्यक्ष ओके, ते झालं. पण 10 सीटच्या तिसऱ्या मिटिंगला सुद्धा 5 सीटवर फक्त तर कार्यकर्त्याकरता न्याय देण्याकरता आम्ही श्रेष्ठीला कळवलं होतं की कुणाच्या सांगण्यावर हे ते कार्यकर्त्याला न्याय देणं ना. आमच्याकडे मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट होता आणि 10ची मागणी होती. गेल्या वर्षी आमचे 17 नगरसेवक असतील. कॉम्प्रोमाइज किती करायचं? कार्यकर्त्याच्या आग्रह करतील हे आम्ही निर्णय घेतला आहे, श्रेष्ठीला कळवलं. आणि हे सांगण्यावर आणि हे ते माझं म्हणणं काय की माझी स्वतःची आणि ह्या धाराशिव शहराची किंवा जिल्ह्याची एकच मागणी आहे की इथून पुढे राजकारण हे विकासाचं व्हायला पाहिजे आणि ही निवडणूक विकासावरच व्हायची. ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या काळात ही निवडणूक ही विकासाच्या वळणावर घेऊन जाईल, कृपा करून. आणि इलेक्शन डेमोक्रेसी लोकशाही रिझल्ट येत असतो. हार जीत ही होत असते. येणाऱ्या 3 तारखेला कळत की काय होतं. तुम्हाला तरी जिंकवण्यासाठी तिसऱ्या मीटिंगपर्यंत आमचं होतं. तिसऱ्या मीटिंगपर्यंत आम्ही 10चा ॲग्री करत होतो. आम्ही 9ला सुद्धा कॉम्प्रोमाइज करत होतो. आजच्या तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रदेशाध्यक्षांनी 10 सांगितले होते, आम्ही 8ला पण कॉम्प्रोमाइजला तयार होतो. तिथल्या बैठकीतले सगळे आहेत आज, पण ते 5च्या जागी वर चढायलाच तयार नव्हते. तर इतक्या मोठ्या जनाधार पक्षाच्या असणाऱ्याला तुम्ही इतक्या कमी सीट देता, हे कार्यकर्त्यावर अन्याय होणार होतं. कार्यकर्ते आणि आमचा पक्ष पण सगळ्याला लोकशाहीत आहे ना की पक्ष मजबूत करायचा. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला. जनतेपुढे चाललोय. जनता ठरवल की कुणाचं काम आहे कुणाचं काय ते ठरवल. येणाऱ्या 3 तारखेला कळत. आपलं लोकसभेला ओमराजेंचा तुम्ही प्रचार केला, 3 लाखांच्या मतदानाने त्यावेळेस मला खूप होतं नाही. आता ते मी म्हणतो ना, तुमच्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे. कारण काय की गेले 20 वर्ष हेच चाललं, वैयक्तिक किंवा कुरघोडीचं राजकारण. हे मी त्यात पडणार नाही. आमच्या साहेबांनी, पवार साहेबांनी ह्यावेळेस सगळ्याला सांगितलं, महाराष्ट्रात युवक सुशिक्षित सगळे ज्याला पार्श्वभूमी राजकारणाचे असे यंग सगळे भूतपूर्व मुलं उभा केले, तर आम्हाला फक्त विकासावर हे बोलायचं. ह्याच्यानंतर मी वैयक्तिक ह्याच्यावर मी कधीही टीका टिप्पणी करणार नाही. ही शेवटच आहे. मला फक्त विकासावर बोला. तुम्ही म्हणताय की जागा आम्हाला दिल्या नाहीत, बैठका फेसकटल्या. मात्र दुसरीकडे खासदार साहेब म्हणतायत की आमच्या बैठका झाल्या, उपनगराध्यक्षपद, काही काळ नगराध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवक पद, असं सर्व काही देऊ करण्याचं आश्वासन दिलं होतं. नेमका हा विरोधाभास काय होतो? मागणीच आमची नगराध्यक्ष आमच्या मेरिटचा असताना सुद्धा त्यांनी नगराध्यक्षपद घेतलं. आणि त्याच्यानंतर आमची मागणी होती की 10 आम्ही 10 काँग्रेस आणि उरलेल्या सीट सुद्धा आम्ही शिवसेनेला देत असणार. तुम्ही बाकीच्या संबंध महाराष्ट्रात बघा की जर नगराध्यक्ष पद घेतल्यानंतर सीट शेअरिंग मध्ये कसं असतं. मग नगराध्यक्ष त्यांचं आणि आम्हाला 5. काँग्रेस आमची ज्यावेळेस तिसरी बैठक चालू होती त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 8. त्याच्यामुळं आमचं कार्यकर्त्यावर अतिशय अन्याय होता. त्याच्यामुळे निर्णय घेतला जनतेसमोर केला. येणाऱ्या 3 तारखेला कळलं. आणि कृपा करून तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो, सगळ्याच पक्षांना, की धाराशिवचं राजकारण हे विकासावर न्यायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी वैयक्तिक हेवे जावे, वैयक्तिक कुरघोडी ह्याला मी इथून पुढे उत्तर देणार नाही. विकासाकरता मी कधी आहे, विकासाकरता तुम्ही बोलवा, मी तुमच्या स्टेजवर यायला तयार. नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवार आहे, इकडे दुसऱ्याला जिंकवण्यासाठी टीका केली जाते. मात्र तुम्हाला जिंकण्याचा विश्वास किती आणि कुणाला प्रमुख विरोधक मानता तुम्ही अध्यक्षपदाच्या निवडीत? अध्यक्षाच्या आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतो की मेरिटनं आमची सीट जिंकल्यास जमा आहे नगराध्यक्षाची. प्रचंड सगळीकडनं सपोर्ट मिळत आहे. युवकांचा आहे, महिलांचा आहे, व्यापाऱ्यांचा आहे, बिझनेसमॅनचा आहे. जनता वैयक्तिक
तारखेला रिझल्ट लागणार, निकाल काय लागल्यानंतर नक्कीच तुमच्या माध्यमातून विरोधक कुणाला जनतेपुढे गेले, जनता आम्हाला भरभरून मतदान करणार या ठिकाणी तुम्हाला सांगतो. विजय 3 तारखेला 100% राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबाचा.